संगमनेर खुर्द एकाच दिवसात दोन भीषण अपघात, सुदैवाने किरकोळ जखमी, जीवितहानी नाही। तर अपघाती वळणावर गतिरोधकांची वारंवार होते मागणी, स्थानिक नागरिकांचा आज झाला संताप। मात्र संबंधित प्रशासन झोपेतच। बघा सविस्तर न्यूज NMP वर। आम्हाला रस्त्याचे पार करता येत नाही, इकडून तिकडे जाता येत नाही, एवढे जोरात गाड्या येतात, आमचा काय चुरडा होईल ते। नमस्कार प्रेक्षक, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण आता आलेलो आहोत संगमनेर खुर्द या ठिकाणी। या परिसरामध्ये दोन अपघात घडलेले आहे, आपण बघू शकता न्यूज NMPच्या माध्यमातून। या ठिकाणी दोन विविध असे अपघात घडलेले आहे, भीषण मोठे अपघात घडलेले आहे। प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्ते सुधारणा अगदी जोमाने सुरू आहे, व्हायला देखील पाहिजे। कारण सुसज्ज रस्ते, मोठे रस्ते ही दळणवळण यंत्रणा गाव आणि शहराला जोडली जाते, त्यातून विविध विकास होत चालतो। मात्र जितक्या झपाट्याने रस्ते सुधारणा होत चालते, तितक्याच झपाट्याने रस्त्यावर सुरक्षा देखील होणं गरजेचं आहे। आणि यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी मागणी देखील केलेली आहे। मात्र संबंधित प्रशासन अधिकारी या गोष्टीत प्रत्येक वेळी दुर्लक्ष करतात आणि त्यातून मोठे अपघात होतात। अपघातात कित्येक जणांचे जीव जातात, तर कित्येक जण अपायी होऊन, लुळे पांगळे होऊन, अक्षरशः निकामी होऊन घरी बसलेले आहेत। हे का सांगूशी वाटतं? कारण की आज देखील संगमनेर खुर्द परिसरात एकाच दिवशी दोन मोठे भीषण अपघात घडलेले आहेत। सदर अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नसून एक जण गंभीर जखमी असून इतर दोन जण किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यात पहिला अपघात हा संगमनेर खुर्द परिसरातील कचरा डेपो शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंप, साई अमृत हॉटेल समोर महाराष्ट्र शासनाचा पाण्याने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक वाहन क्रमांक MH16T0278 ह्या पाण्याच्या टँकर ड्रायव्हरने पुण्याच्या दिशेहून येणाऱ्या मारुती कंपनीची स्विफ्ट कार वाहन क्रमांक MH14DF6125 याचा अंदाज न घेता रस्ता ओलांडला असताना हा दुर्दैवी अपघात घडला आहे। स्विफ्ट कारमधील एक जण गंभीर जखमी असल्याची प्रत्यक्षदर्शी यांनी माहिती दिली आहे। तर दुसऱ्या अपघातात शिवनेरी बँकेसमोर पिंपरी जाकुरी येथून खांडगाव फाटा मार्गे नाशिक पुणे बायपासून अहमदाबाद जाणारे झेंडूचे फुले वाहतूक करणारे महिंद्रा कंपनीचे पिकअप चारचाकी वाहन रजिस्टर क्रमांक MH17CV0689 हा संगमनेर खुर्द गावातील शिवनेरी बँकेसमोरच्या मोठ्या वळणाचा अंदाज न आल्याने दुभाजकावर जाऊन धडकला आणि रस्त्याच्या मधोमध पलटी झाला आहे। या अपघातात सुदैवाने ड्रायव्हर व ड्रायव्हर सोबतचा आणखी एक जण सही सलामत आहे। मात्र सदरचे दोन्ही अपघात झाल्यानंतर संगमनेर खुर्द गावातील व परिसरातील नागरिकांनी संबंधित प्रशासनावर संताप व्यक्त करत सदरील वळणावर या अगोदर देखील गतिरोधकाची मागणी केली असून आज देखील न्यूज NMPच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती वजा इशारा दिला जात आहे की संगमनेर खुर्द परिसरातील शिवनेरी बँकेसमोर आणि कचरा डेपो शेजारील पेट्रोल पंपासमोर गतिरोधक लवकरात लवकर टाकण्यात यावे, अन्यथा संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आता या दोन अपघाताचा विचार करून तरी संबंधित प्रशासन जागे होईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आम्हाला रस्त्याचे पार करता येत नाही, इकडून तिकडे जाता येत नाही, एवढे जोरात गाड्या येतात, आमचा काय चुरडा होईल त्याच्या खाली। काय मागणी काय तुमची? मागणी इथं स्पीड ब्रेकर पाहिजे आणि टाकले ना तेच गतिरोध पाहिजे इथं। आणि 8 टन जोरात येतात लोक इथे स्पीड ब्रेकर नाहीये। विद्यार्थी इकडून शाळेत जातात, येतात संध्याकाळी 5 वाजता आणि अशा गाड्या जोरात येतात। आता वाचले ते सगळे, ड्रायव्हर सुद्धा वाचला याच्यात। कृपा करून शासनाला विनंती आहे की स्पीड ब्रेकर असावे।